धुरंधरला धोबीपछाड. अवघ्या 4 दिवसात धनुषचा कारा चित्रपट नेटफ्लिक्सवर नंबर 1. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेहमीच एकापेक्षा एक तगड्या चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळते. सध्या ओटीटी विश्वात अशीच एक मोठी उलथापालथ झाली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंहच्या धुरंधर या ब्लॉकबस्टर चित्रपटाला नेटफ्लिक्सवर एका दाक्षिणात्य चित्रपटानं जोरदार धोबीपछाड दिली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषची मुख्य भूमिका असलेल्या कारा या तमिळ ॲक्शन थ्रिलर चित्रपटानं प्रदर्शित होताच अवघ्या 4 दिवसात नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंगच्या यादीत थेट पहिलं स्थान पटकावलंय. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. गेल्या अनेक दिवसांपासून नंबर 1च्या सिंहासनावर विराजमान असलेल्या धुरंधरला मागे टाकत कारानं आपली घोडदौड सुरू केली आहे. 2 तास 38 मिनिटांच्या या चित्रपटानं सोशल मीडिया आणि OTTवर तुफान चर्चा घडून आणली आहे. नेमकं पाहूयात कोणता आहे चित्रपट. आदित्य धर दिग्दर्शित 2025 मधील बहुचर्चित चित्रपट धुरंधर नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटानं आधी थिएटरमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. थिएटरनंतर जेव्हा हा चित्रपट OTTवर आला तेव्हाही त्याला प्रेक्षकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मवर दमदार प्रतिसाद मिळाला. रणवीर सिंगच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट बऱ्याच काळापासून नेटफ्लिक्सवर नंबर 1 ट्रेंडिंग म्हणून काम करत होता. मात्र 28 मे 2026 रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झालेला कारा या चित्रपटानं अवघ्या 96 तासात म्हणजे 4 दिवसात संपूर्ण चित्र पालटून टाकले. काराच्या सुसाट वेगामुळे रणवीर सिंगचा धुरंधर आता थेट 9व्या स्थानावर पोहोचलाय, तर धुरंधर रॉ अँड अनदेखा हा भाग 3ऱ्या क्रमांकावर घसरलाय. कारा हा केवळ ॲक्शन चित्रपट नसून त्याची कथा एका हुशार आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या चोरीवर आधारित आहे. अभिनेता धनुष मुख्य भूमिकेत असून त्याच्या पात्राची गुंफण अतिशय रंजक पद्धतीने करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, वेगवान स्क्रीन प्ले, धारदार संवाद आणि अनपेक्षित ट्विस्ट टर्न्स यांचे उत्तम मिश्रण प्रेक्षकांना पाहायला मिळते. या चित्रपटात धनुष सोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ममिता बेजू, ज्येष्ठ अभिनेते KS रविकुमार आणि सुरिजा वेंजारामुडू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी आपापल्या पात्रांना योग्य न्याय दिलाय. चित्रपटाची लोकप्रियता केवळ व्ह्यूज पुरती मर्यादित नसून समीक्षक आणि प्रेक्षकांनीही याला प्रसिद्धी दिली आहे. जागतिक स्तरावर चित्रपटांचं मूल्यमापन करणाऱ्या संकेतस्थळावर कारा चित्रपटाला 10 पैकी 7.3 अशी उत्कृष्ट रेटिंग मिळाली. या रेटिंगवरूनच चित्रपटाच्या दर्जाचा अंदाज लावता येतोय. धनुष हा केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे तर संपूर्ण भारतात त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. यापूर्वी त्यानं अनेक सुपरहिट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिले. आता कारा हा या सिने करिअरमधील आणखी एक मैलाचा दगड आणि सलग हिट ठरणारा चित्रपट सिद्ध होतोय. जर तुम्हाला रहस्य, थरार, उत्कृष्ट ॲक्शन आणि बुद्धीला चालना देणाऱ्या स्मार्ट चोरीच्या कथा पाहायला आवडत असतील तर हा कारा चित्रपट तुमच्यासाठीच एक उत्तम पर्याय आहे. 2 तास 38 मिनिटांचा हा चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. प्रत्येक दृश्यागणित येणारं नवं वळण प्रेक्षकांना TV स्क्रीनला खिळवून ठेवतं. विकेंडला पाहण्यासाठी किंवा थ्रिलर चित्रपटांचा शौकीन असलेल्यांसाठी नेटफ्लिक्सवर सध्या ट्रेंड होत असलेला हा चित्रपट एक मस्ट वॉच ठरत आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.